रसिका हो नमस्कार. काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत. एक कथा सादर करते आहे. कथेचं शीर्षक आहे सौदा. लेखक अमोल पवार, अभिवाचक नेहा पुजारी. कथा सौदा. 9वीतला पोरगा सायकलवरून आंबे घ्यायला बाजारात निघाला होता. मे महिन्याचा शेवट. आई बापानं 500 रुपये हातावर ठेवले. हे घे, पण बघ चांगले हापूसच घ्यायचे आणि तुझे तुझे पैसे वाचवून घ्यायचे. व्यवहार शिक, भाव करायला शिक, असं म्हणून पाठवलं. पोरगा निघाला आणि काही वेळातच आभाळ भरून आलं. विजा कडाडू लागल्या. वाऱ्याचाही खेळ सुरू झाला. पण चांगला आंबा घेऊनच घरी जायचं आणि तोही योग्य भावातच खरेदी करून या जिद्दीनं पोरगं धडपडलं. कधी एका गाड्यावर, कधी दुसऱ्या दुकानात, पण कोणीही 400च्या खाली 1 डझन आंबे द्यायला तयार नव्हतं. कोणी म्हणे 500, कोणी म्हणे 480. पोरगा आता थोडा नाराज झाला, पण तो मागे फिरणार नव्हता. आईचं बोलणं आठवत होतं. हुशारी म्हणजे फक्त अभ्यासातली नाही, व्यवहारातलं सुद्धा शहाणपण यावं लागतं. तेवढ्यात एका कोपऱ्यावर जुन्या साडीमध्ये बसलेली 55-60 वय असणारी एक बाई दिसली. डोक्यावर पदर, चेहऱ्यावर अनुभवांचे सुरकुतलेले भाव. ती बाई गडबडीने आता पाऊस कोसळणार म्हणून आंब्याचं टोपलं झाकत होती. पोरगा गेला, दर विचारला. 500 रुपये डझन. घरचे पिकवलेले हापूस आहेत, 1 नंबर गोड. पोराने भाव करायला सुरुवात केली. 350ला द्या ना मावशी. बाई हसली. नाही रे राजा, लई तर लई 450. पोरगा पण आता हुशारीने बोलायला लागला. अहो पण तिथं 380लाच देत होते. अरे पण ते छोटे आंबे असतील. पाटीतल्या या आंब्यांची चकाकी तर बघ. पण घरून 500 दिलेत आणि 400 घेऊन 100 माघारी मागितलेत. 400ला जमवा ना मावशी. बाईनं पाहिलं. थोडी विचारात पडली. ठीक आहे, फक्त तुझ्याकडे बघून देते. स्वभाव मोकळेपणाचा वाटला म्हणून देते. घे 400ला. पोराने बारकाईने बघून 12 मोठे सुंदर आंबे निवडले. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. बाईने गडबडीने 100ची घडी घातलेली नोट त्याला दिली आणि पोरानेही घाईघाईने ती नोट खिशात टाकली आणि सायकलवरून निघून गेला. धो धो पावसात घरी पोहोचला. आई बाप खुश. आंब्यांची चकाकी पाहून थक्क. 1 नंबर व्यवहार केलास लेका, कौतुक झालं. त्यानं खिशातून नोट काढली तर 100च्या घडीच्या आत एक 50ची नोट दिसली. पोरगा बावरला. म्हणजे बाईनं चुकून 50 रुपये जास्त दिले. घरचे खुश झाले. बघ तुझं नशीबच भारी, आंबे तर 350लाच पडले. पण पोरगा गप्प. त्याला काही हसू आलं नाही. बाईचं ते पावसात बसलेलं रूप आठवलं. कष्टाची फळं विकणारी ती बाई, तिचे हात, तिचा चेहरा, तिचा नम्रपणा. त्या रात्री आमरस झाला. पण 2 आंबे खराब निघाले. घरच्यांनी ओरड सुरू केली. अरे फसवले त्या बाईनं तुला. पोरगा गप्पच. म्हणाला मीच निवडले होते. घरच्यांनी म्हटलं पैसे काही देऊ नकोस, फिट्टमफाट झाली. पण पोरगा काही ऐकायला तयार नव्हता. त्याच्या मनात योग्य तेच करायचं होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सायकलवर जाऊन त्यानं ती बाई शोधून काढली. बाजाराच्या टोकाला झाडाखाली तीच बसलेली. पोरगा गेला. मावशी, तुमच्याकडून चुकून 50ची नोट जास्त आली. तिला काही क्षण समजलं नाही. मग मात्र चेहरा खुलला. राजा, तुझ्यासारखे खरं बोलणारे कुठं सापडतात हल्ली. बघ ना, पावसात भिजते, उन्हात भासते, पण असा एक माणूस भेटला तरी वाटतं मेहनतीचं चीज झालं. बाईनं मग 4-5 मोठे आंबे उचलले
हे घे, माझ्याकडून तुला बक्षीस तुझ्या प्रामाणिकपणाचं. पोराने नकार दिला. घे रे राजा, ह्याचं काही मोल नाही, याचे पैसे नाही घेणार मी. हे माझ्याकडून मी तुला देते. हे तुला तुझ्या आईच्या हातून दिल्यासारखं मान. आणि हो बाळा, आयुष्यभर असाच प्रामाणिक राहा. जगात अशी तुझ्यासारखी खरी माणसं राहिली पाहिजेत. पोरगा घरी आला. सगळा किस्सा सांगितला. घरच्यांच्या डोळ्यात पश्चात्तापाचा ओलावा होता. आई म्हणाली, आपणच चुकलो. पोरगा शिकतोय तेच खरं आहे. शेवटी पोराने मनातल्या मनात सगळ्याची गोळाबेरीज केली. व्यवहार केलाय, सवलत मिळवलीये, 50ची नोट पण परत केलीये. आणि या बदल्यात मनशांती, प्रेम, आईचा आशीर्वाद आणि सगळ्यात मोठं प्रामाणिकपणाचं बक्षीस मिळालंय. प्रामाणिकपणा गमावलेलं दुपटीनं परत देतो, हेच खरं आयुष्याचं गणित. ही गोष्ट 9वीतल्या पोराची नाही, तर उद्याच्या समाजासाठी घडलेल्या एका जबाबदार माणसाची आहे. पैशाने मोजता येणार नाही असं मूल्य फक्त प्रामाणिक मनातच उगम पावू शकतं. अमोल पवार यांची ही सुंदर कथा आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा आणि असे सुंदर विचार देणाऱ्या कथा, लेख ऐकण्यासाठी माझ्या काही श्रवणीय या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.